आलेला होता आणि निकेटर सेल्युकस हा त्याचा मित्र असल्या कारणाने आणि त्याला इकडचा भूभाग जिंकायचा असतो, कुठला जम्बूद्वीपाचा। मग हा तर गेलेला आहे आणि आता तो काय करतो, जमाजमा करतो आणि लढाईची तयारी करतो। तोपर्यंत जम्बूद्वीपामध्ये आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य हे राजगादीवर येतात आणि हे पण चांगले वेल स्टेबल झालेले असतात। चंद्रगुप्त मौर्य हे निकेटर सेल्युकस यांची काय होते, लढाई होती। निकेटर सेल्युकसला पूर्णपणे हरवलं जातं। निकेटर सेल्युकस मध्ये आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये एक संधी होते, एक करार होतो की लढाई त्यांच्यातली संपुष्टात येते आणि संधीमध्ये ठरतं की त्यांचा जो एक अँबॅसिडर आहे, राजदूत आहे, तो यांच्या दरबारी राहील, मौर्यांच्या दरबारी। त्याचं नाव निकेटर सेल्युकसचा राजदूत मेगास्थेनिस होता, जो मौर्यांच्या राजदरबारात राहिला। आणि चंद्रगुप्त मौर्यांचं लग्न त्यांची मोठी मुलगी हेलेना हिच्याबरोबर लावून दिलं जातं। तर मग त्याच्यानंतर यांची ही राजकीय खेळी आणि याच्यातून झालेला यांचा काय म्हणू संधी, याच्यामुळे काय होतं की ग्रीक आणि रोमन जे आर्टिस्टन्स होते ते इकडे यायला चालू झालेले आणि देवाणघेवाण व्हायला लागलेली होती, सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायला लागली। जेव्हा कला आपल्याकडे आली तर पहिला कोरण्यासारखा व्यक्ती कोण होता, ऑब्विसली कोण होते, तर सम्यक संबुद्ध। पण सम्यक संबुद्ध कोरताना त्यांनी प्रतीकांच्या माध्यमातून कोरलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांचीवरती तुम्हाला कुठेही बुद्धांचं अंकन दिसत नाही, ते सगळं प्रतीकांच्या स्वरूपातून दिसतं। आणि हे जे दिसते तुम्हाला हे साधारण इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये गुप्ता पिरियडच्या नंतरच्या काळात दिसायला चालू होतं। तर ही कधीच इथे नव्हती, हे नंतरच्या काळात ते याचं नव्हतं, याचा भाग नव्हता, पण ते बनवलं गेलं आणि नंतर इथं आणून ठेवलं। तर चारी दिशांच्या भिक्खू संघ इथं यावा म्हणून चारी दिशेनं तोरणद्वार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक तोरणद्वाराच्या समोर बुद्धांचं अंकन दिसतं। बुद्ध आतमध्ये आहेत, त्यांचे शारीरिक धातू आतमध्ये आहेत। तुम्हाला नेहमी तीन जेव्हा दिसतील, तीन जेव्हा छत्रावाल्या दिसतात तेव्हा समजायचं सम्यक संबुद्ध आहे। ठीक आहे, एक दिसतील तर त्यांच्या खालचे जे कोणी असतील ते। मग आता इथे जे दिसत आहेत तुम्हाला, जे प्राणी दिसत आहेत, ज्यांना पंख आहेत, ज्यांना चोच आहे, ज्यांना काय वेगळं आहे, माणसाचा चेहरा आहे ते वेगळं, तर ते ग्रीक मायथॉलॉजी मधले जी प्राणी आहेत ते तिकडून घेतलेले होते। ग्रीक आर्टिस्ट आपल्याकडे सोबत कोलॅबरेट करून काम करत होते, त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातल्या लेण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पण ग्रीक इन्फ्लुएन्स दिसायला चालू आहे। म्हणजे मी ज्या लेण्यावरती काम करतो पितळखोऱ्यावर, तर तिथे देखील ते 2 द्वारपाल आहेत, त्यांच्यामध्ये पण पेहरावा जो आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रीक इन्फ्लुएन्स दिसतो। किंवा तिसऱ्या लेणीमध्ये पण तुम्हाला बरंचसं अंकन दिसतं, त्याच्यामध्ये प्राणी दिसतात की ज्यांचा ग्रीक आणि रोमन इन्फ्लुएन्स होतो। ते ग्रीक मिथक जे आहेत हे ओरिजिनल असे प्राणी होऊन नाही गेले, ते मिथक आहेत, प्रतिकात्मक स्वरूप त्यांनी त्यांच्यात मांडलेलं आहे, तर ते तुम्हाला दिसतात। तुम्हाला वारंवार स्तूपाच्या वर, ते बघा वर जो स्तूप दिसतोय ही मधली दांडी आहे, मधला जो असं पिलर गेलं त्याच्या हत्तींच्या खाली तिथं तुम्हाला स्तूप दिसतोय, स्तूप दिसतोय बाहेर दाखवतो, बाहेर